हल 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बापा श्री गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराचा आशीर्वाद देतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राष्ट्रमाता आई जिजाऊ मा रमाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। राजे संभाजी राजे यांना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मी शाहीर व विनेश दिलीप वाजे गाव गोळी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी राहणार मुंबई दहिसर यांच्या वतीनं उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक सर्वप्रथम तुमचं सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणातल्या या निरनिराळ्या कला आहेत आणि त्यातीलच ही एक कला अर्थातच जागरी नृत्य या कलगीतुऱ्याचा डबल बारीचा सामना आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेस उपलब्ध आहे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक साई श्रद्धा कोकण विकास आणि श्री समर्थ प्रतिष्ठान, आमचे दादा सुनील दादा पंधरे आणि आमचे मामा प्रकाश चाचे यांच्या आयोजनातून होणारा आम्ही सत्यवाले शाहीर विनेश दिलीप वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर विकासजी दांबरे बुवा या दोन शाहिरांचा प्रथमच जुगलबंदीचा सामना आज या ठिकाणी उपस्थित होत आहे, सादर होत आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि आयोजकांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, तुमचे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक बाळकृष्णजी ब्रिज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी आमच्या वॉर्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचे स्वागत करतो। माजी पोलीस निरीक्षक सन्माननीय दत्तारामजी बोबडे काका आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। समाजसेवक सन्माननीय भुवड माऊली, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे ऑफिसर आणि आमच्या गावचे सन्माननीय अजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। या कार्यक्रमाला सुंदर पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे असे आमचे गणपतदादा लांबोरे आणि सन्माननीय संदीपजी कांसे माऊली यांचा मी खरंच आभार व्यक्त करतो। उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात उपस्थित शाहीर संतोषजी कोल्हाटे साहेब, त्याचप्रमाणे देवेंद्रजी संगरे, श्रीनाथ बुवा राऊत, वैभवजी ठसा माऊली, प्रशांतदा भितळे यांच्या जीवावर घर म्हणायला गेला हरकत नाही असे मी गावी कार्यक्रम करत असतो। माझा दादा प्रशांतदा भितळे या ठिकाणी लांजावरून खास करून आलेला आहे। माझे गुरुदेव सन्मान्य सुधाकरजी तोरसकर, आमचा शाहीर युवा शाहीर मोहित साळवी, उदय दाभोळकर, जयेश पाटील ही सर्व मंडळी घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांचं थोडक्यात का होईना परंतु मनोरंजन होणार आहे। या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर केलेलं आहे अशी आमची शाखा सुंकाई देवी नाच मंडळ अडूर गुहागर मुंबई, त्याचप्रमाणे माझे संगीतकार ज्यांच्यामुळे आज रंगमंचावर गेली कित्येक वर्ष उभा आहे असे माझे ढोलकीपाटू भरतजी गाणेकर माऊली यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज बँजोला मला साथ दिलेली आहे आणि माझा एक आदर्श आहे असे आमचे बँजो मास्टर अमोलदादा नाणीसकर, बँड मास्टर आमचे शैलेशदादा कोटकर, कीबोर्डला आज मला साथ देण्यासाठी केतनदादा साळवी आणि सुंदर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे आमचे राजेशदादा पटेल यांचा या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो। संपूर्ण धुरा त्यांच्या हातात आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकासजी लांबोरे सर यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आज सांगायला अभिमान वाटेल की अखंड शक्तिधुऱ्यामध्ये एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला एकमेव शाहीर म्हणून विकास लांबोरेचा जोरदार टाळ्यामधून त्यांचा आपण सर्व अभिनंदन करूया। आम्हाला वेळोवेळी त्यांचा अभिमान आहेच। त्याचप्रमाणे
आमचे कवी वसंतदा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। या ठिकाणी थोडक्याच वेळामध्ये मनोरंजन करायचं आहे। मी बुवांना विनंती करतो की या ठिकाणी प्रश्नाची प्रत आपण घेऊन जायची आहे आणि आपला प्रश्न या ठिकाणी घेऊन यायचा आहे। धन्यवाद। या ठिकाणी आमचे बाबा सन्माननीय धन्यवाद मधुकर बाबा पंतेर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी आशीर्वाद घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। गणपती बाप्पा प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं मायुकामा सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी छत्रपती शिवराय आपल्या या अस्मितेचे प्रेम नसताना माझी जाऊनच्या स्वप्नाची त्यांनी अशी ठेवली ओझाण की आया बहिणीच्या रक्षणासाठी या बहिणीच्या रक्षणासाठी गेले जीवाचे रान आणि साऱ्या जगात छत्रपती शिवराय माझे घरले एकमेव राजे महान। या ठिकाणी सर्वप्रथम हा कलाकार आज उभा आहे ते तुम्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादामुळे मायक होईल आणि सर्वप्रथम आजचे जे स्तवन आहे ते आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहे। लक्ष असू द्या। शब्द सुमने आज रसिका शब्द सुमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो शब्द सुमने आज रसिका
मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो वाहतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो 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 शब्द सोमने आज रसिका शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो तुका फूल माझी तुम्ही घ्यावी पादरात अजाना मी बाळ उभा सभा रंगणात अजाना मी बाळ उभा सभा रंगणात अजाना मी बाळ उभा सभा रंगणात गातो बोलवे मी तुमचे ताला सुरात भरावा रंग छान आज या खेळात भरावा रंग जान आज या खेळात भरावा रंग जान आज या खेळात शुभ दिनी शुभारंभी शुभ दिनी शुभारंभी चरण तुमचे धरतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो देहात या माझ्या जोवर आहे हा श्वास घडावी सेवा तुमची हाच मणी ध्यास घडावी सेवा तुमची हात मणी ध्यास घडावी सेवा तुमची हात मणी ध्यास क्षणोक्षणी लाभो रसिका तुमचा सहवास तुमच्यामुळे आजची रात झाली खास तुमच्यामुळे आजची रात झाली खास तुमच्यामुळे आजची रात झाली खास हृदयाच्या गाभाऱ्यात तुम्हास मी पूजतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो मुजरा रसिका तुम्हास मी करीतो
सदालाल घराण्याची शिकवण छान गुरुवर्य सुधाकर देती माझ ज्ञान गुरुवर्य सुधाकर देती माझ ज्ञान गुरुवर्य सुधाकर देती माझ ज्ञान आशीर्वाद तुमचा रसिका किती हो महान आज मी निस्वार्थे तुमचे गातो गुणगान आज मी निस्वार्थे तुमचे गातो गुणगान आज मी निस्वार्थे तुमचे गातो गुणगान तुमची माया रसिक राया तुमची माया रसिक राया म्हणून उभा राहतो मानाचा मुद्रा रसिका तुम्हाला निघालो मानाचा मुद्रा रसिका तुम्हाला निघालो मानाचा मुद्रा रसिका तुम्हाला निघालो शब्द सोमने आज रसिका शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा मुद्रा रसिका तुम्हाला निघालो मानाचा मुद्रा रसिका तुम्हाला निघालो मानाचा मुद्रा रसिका मानाचा मुजरा रसिका तुम्हास करतो बोल श्री गणपती गजानन गावदेवी आई माझ्या आदिष्टी गावदेवी आई माझ्या अंतर देवी आदि माया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा बोल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गुरुवर्य सुधाकर लांबोरे बुवांच्या गावदेवी आईचा गणपती बाप्पा धन्यवाद। या ठिकाणी रसिकांच्या मनापसंतीतून आलेला पारितोषिक असा आहे। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जेव्हाही मुंबई रंगमंचा माझा प्रथम कार्यक्रम असतो तेव्हा वेळोवेळी मला आशीर्वाद देणारे सन्माननीय आमच्या समाजाचे सन्माननीय विजयजी पंधेरे साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी ऋणी आहे। त्याचप्रमाणे आम्हा कोकणातील प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे एका वडिलांप्रमाणे उभे असणारे सन्माननीय दिनेशजी कोळतरकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मी साहेबांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे स्वस्ती सुदेश कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे दादा योगेशदा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आणि नुकतेच आता आलेले पारितोषिक मानेश्वर भजन मंडळ आमचे मामा प्रकाशजी नटे साहेब यांच्याकडे देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच म्हणून आहे, चला गणाकडे वळू। या ठिकाणी आमचे
वॉर्ड अध्यक्ष सन्माननीय सागरदादा पवार साहेब यांना पुढील मीटिंगसाठी जायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रंगमंचावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी 2 मिनिटात आपण सत्कार करू आणि दादांना या ठिकाणी आपण आता सगळीकडे आपण कोकणकर आहोत. जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय दापोरे सर, या ठिकाणी नक्कीच आपलं लक्ष असावं. बाप्पाला त्याचा एक भक्त कोकणकर काय म्हणतोय की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे, की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे. आणि कधी होईल आगमन तुझे गणराया, हाच ध्यास आम्हा भक्त जनात आहे. अरे गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी, ही गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी आजही माझ्या मनात आहे. आणि जरी असलो मी वर्षभर सुखी देवराया, अरे जरी असलो मी वर्षभर सुखी गणराया, तरी का कळेना खरी मजा ही केवळ तुझ्याच सणात आहे. आणि म्हणून या ठिकाणी दापोरे बुवा गण गातोय. तुम्ही विषय मात्र जरूर द्याल, इथे तुम्ही ज्ञानी आहात. परंतु बुवा आज आपल्याला चालीला चाल द्यायची आहे. नाही मी विसरलो चाल ना, मी आता गण देतोय असं तसं नाही. दापोरे बुवा अगदी हसत खेळत नाचूया गाऊया, परंतु विषयाला विषय आणि चालीला चाल द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मी मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. ये धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे धावूनी करुणा करा, हे चरणी मला दे आसरा. स्मरितो तुला मोरेश्वरा, स्मरितो तुला मोरेश्वरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. वंदन हे गौरी हरा, दर्शन दे लंबोदरा. हे एक दंता दीननाथा शिवसुता, हे एक दंता दीननाथा शिवसुता. चरणावरी तुझा देवी तो माता,
पूजा ठेवी तुम्हाला विघ्न विनाशा जगदीशा श्री गणेशा पूर्वी मनाची माझी मनीषा पूर्वी मनाचे माझे मनीषा पूर्वी मनाचे माझे मनीषा सोडून सारी मौभाषा सावी सुखाचा निवारा मोह मोह वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा हे लंबोदरा धरती नहाली हर्षाना गजानना वर्षान मोतारे तुझे आगमन वर्षान मोतारे तुझे आगमन वर्षान मोतारे तुझे आगमन सुखमय झाले हे जीवन सारे मन लाभले हे मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान भक्तीच्या प्रेमान पावन झाले वाट जन्म मोह वंदन हे गौरी हरा लंबोदरा वंदन हे गौरी हरा लंबोदरा हे कापुनी करुण करा हे जननी मनाने आसरा हरितो तुलामी मोरेश्वरा तुलामी मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा वंदन हे गौरी हरा वंदन हे लंबोदरा या ठिकाणी संस्कार तुळशीराम गोपाळे यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक करण्यासाठी आलेले आहे. आम्ही त्यांचं ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी सवन आणि गवळण गोळा झालेला आहे आणि या ठिकाणी गवळण सादर करत आहे. गवळणीचा विषय लांबोरी गोळा अगदी सोपा आणि साधा आहे. आपण नक्कीच विषयाला विषय द्याल आणि चालीला चाल द्याल आणि म्हणून प्रत्येक शब्दाकडे लांबोरी गोळा या ठिकाणी आपलं जरूर लक्ष असावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे लक्ष असू द्या. खास या गाण्यासाठी आमचे समाजसेवक सन्माननीय राजेंद्र भोवन माऊली यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो. त्यांचा आशीर्वाद देतो. की या कानाची दादागिरी हल्ली वाढली अपार. काना की अरे काना तुझी दादागिरी आज वाढली अपार. पण मला माहीत आहे कसं
अहो पण मला माहीत आहे कसं याला करायचं थंडगार. लांबोऱ्यांच्या गाना ही तुझी दादागिरी. विजयदादा लांबोरे तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. एक सुंदर असा प्रतिष्ठान आपण या ठिकाणी चालवत आहे. माझे गाव देव तुम्हाला उघडलं आयुष्य देऊ. आणि म्हणून या ठिकाणी मामा तू आज पैसाच घेऊन येतोय, सगळं ऑनलाईन तुझ्याकडे येतात, लक्षात ठेव. असो, कृषांत सूर्यकांत पवार सचिव गवळी समाज सेवा संघ, सचिव युवा पश्चिम युवा गवळी समाज आणि शिवसेना युवा शाखा अधिकारी आमच्या उद्धव बाळाजी बाळासाहेब ठाकरे गटाचे 21 क्रमांक शाखेचे या ठिकाणी युवा शाखा अधिकारी 501 रुपयाला पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून विजयदादा काय म्हणतो आजच्या गाण्याला की कानाची दादागिरी मंडळी हल्ली वाढली फार. पण मला माहित आहे भरत बुवा याला कसं करायचं थंडगार. कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. किती हातपाय आपट बुवा, किती नाच काना, किती नाचशील बुवा. म्हणून की कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी. लय सवय असतो बुवाला या गाण्याला म्हणजे. हा, अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी, नाहीतर समजून जा तुझं दात मी कशात घालणार. आणि म्हणून ही साधी सुधी राधा त्या कानाला काय म्हणत आहे. आता कानाच्या बालपणीच्या खोड्या आपल्या सर्वांना माहित आहे, त्या कृष्ण लीला आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नाही की हाच देव आहे, तोपर्यंत राधा कशी त्याच्यावर चिडते, त्याच्यावर कशी भडकते हा विषय आहे. व नक्की सांगते तो देव होता, तो असा होता, त्या अर्थ त्याचं हे होतं ते होतं, सगळं मान्य आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नव्हतं तोपर्यंत राधा काय म्हणते नक्कीच ऐका. लांबोरे सर, ती राधा म्हणते आता. राजेश दा थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीपासून आतापर्यंत व्यवस्थित आहे असं राहू दे. हा, माझ्या नादाला नको रे लागू काना. अरे माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू. आपल्या चालल्यात गवळणी बाजारात मध्येच त्यांना घंटा जंगलात अडवायचं, फुकट लुटायचं. म्हणून ती राधा वैतागून काय म्हणते, अरे माझ्या नादाला नको रे लागू. नको रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादागिरी. दादा असेल तिकडं नाही. हा, अरे नको करूस तू दादागिरी. तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. होय काना, अरे तुला देणार बी नाही आणि मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमानं सांगून. काय म्हणते ती राधा, तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. आधी थोडं बघेन प्रेमानं सांगून. मग नाहीतर काय, नाहीतर ठेवीन मी तुला उलटा टांगून. नाहीतर ठेवीन मी तुला उलटा टांगून. माझा नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू. माझा नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादागिरी. नको करूस तू दादागिरी. तुला देणार नाही मी कधी नाही. तुला देणार नाही मी कधी नाही. थोडं बघेन प्रेमानं सांगून.
नको घालून बोलून हात होतो उशीर बाजारात काना हो बाजूला मारत येईल तुला काना हो बाजूला मारत येईल तुला आता सोडी नका तुझं रंगून नाहीतर ठेवीन मी तुला रवळता टाकून 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 तुझं घोंगडण तुझी ती काठी देवा बाजूला येऊ नको पाठी देवा बाजूला येऊ नको पाठी देवा बाजूला येऊ नको पाठी हा अगदी घोंगडी ते आता काठी आहे दमदाटी देण्यासाठी या गवळणींना आणि म्हणून या ठिकाणी गवळण काय म्हणत आहे सांगून सर हा आता सर तुझं घोंगडण तुझी ती काठी तुझं घोंगडण तुझी ती काठी देवा बाजूला येऊ नको पाठी देवा बाजूला येऊ नको पाठी देवा बाजूला येऊ नको पाठी तुझं सवंगडी जिंकल्यासाठी तुझं सवंगडी बोलवतं हा तुझं सवंगडी जिंकल्यासाठी तुझं सवंगडी जिंकल्यासाठी तिला वाढ दुधाच्यासाठी तिला वाढ दुधाच्यासाठी तिला वाढ दुधाच्यासाठी आज कवळंगारी तुला पाडे भारी आज कवळंगारी तुला पाडे भारी अशी ठेवी न उकळाला मारून नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून आज ठेवणार मी तुला रे उलटा टाकून नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून नाहीतर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून माझा नादाला नको रे लागू रोज कायाचा फुकट मागू माझा नादाला नको रे लागू रोज कायाचा फुकट मागू नको करूस तू दादागिरी नको करूस तू दादागिरी तुला देणार नाही कधी नाही नाही तुला देणार नाही कधी नाही नाही बोला बघेन ते माणूस मागून चंद्रकांत भागीरथी अर्थातच आमचे चंद्रकांत दादा भोवड या ठिकाणी चंद्रकांत भागीरथी किंमत भोवड आमच्या कुबेर राजापूरचे यांच्याकडून दादाकडून 251 रुपयाला पारितोषिक आलं आहे मंडळ आपलं ऋणी आहे त्याचप्रमाणे आमचे माजी पोलीस निरीक्षक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय रत्नाजी बोडे काका यांच्याकडून 501 रुपयाला पारितोषिक आलं आहे नाच म्हणून ऋणी आहे तसेच आमचे बाबा या ठिकाणी बाबांनी बक्षीस दिलेलं आहे त्यांच्या आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत 151 रुपयाला पारितोषिक बाबांकडे आले का जोरदार टाळ्या वाजवा बाबांसाठी आज या ठिकाणी तुषारबाबांचा वाढदिवस आहे आणि लेकाचा वाढदिवस साजरा करून या ठिकाणी आपला आशीर्वाद देण्यासाठी बाबांना आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो त्यांचे आशीर्वाद घेतो थोडक्यात या ठिकाणी 5 मिनिटात आता शेवटचं गाणं या ठिकाणी सादर करतो नांबोरे सर प्रश्न असा आहे की बुवा कंसाच्या दरबारात जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा त्या प्रवासात त्यांनी कंसाच्या एका नोकराला बुवा 2 असे वरदान दिले ते वरदान मात्र कोणते आणि जे नोकराला दिले त्या नोकराचं नाव काय बुवा अगदी असा सुटसुटीत आणि साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे मथुरा दरबार हा मात्र आधार असावा असं बुवा या ठिकाणी मी टीप दिली आहे आणि म्हणून या ठिकाणी अटीतटीच्या सामन्याला या ठिकाणी बुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे ओ लांबोरे सर की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला माझं उत्तर आज भिडणार आहे
अहो कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे की कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे पण खरंच सांगत तुम्हाला मंडळी आमचं लांबूर बुवा आज हसत हसत रडणार आणि म्हणून या ठिकाणी शास्त्राला धरून विषय आहे वेळ फार कमी आहे आमचे सुनील दादा या ठिकाणी आम्हाला आवाज देत आहेत त्यामुळे 5 मिनिटात अगदी मोकळा करतो आणि म्हणून लांबूर बुवा काय म्हणतोय बघा समजू नको तू या गटाचं स्वतःला ज्ञानी रे काय म्हणतोय समजू नको तू या गटाचं स्वतःला ज्ञानी रे अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे समजू नको तू या गटाचं स्वतःला ज्ञानी रे आणि ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे विचारा विषय रे बुवा नक्कीच शब्दाला शब्दाचं उत्तर दे बुवा काहीतरी भरतच करशील तर मग गाठ माझ्याशी आहे म्हणून आपण काय म्हणतोय वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे स्वतःला शानी रे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे आता तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी सामन्यात झाले शुद्ध बघा गणगोर चालून आला महिषासूर या आदि माये समोर म्हणते ही माया करू नको तू मन मानी रे म्हणते ही माया करू नको मन मानी रे आता तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे आता तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे आता तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे या ठिकाणी सागर कांबळे आणि सचिन कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आले नाचवण दोन्ही आहे धन्यवाद
Thank you.